धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यामध्ये मी आता आहे. माळेगाव हे गाव आहे आणि आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेची शाळा आपल्यासमोर आपल्याला पाहायला मिळते. ह्या शाळेची दुर्दशा अशी आहे की गेल्या वर्षी ज्यावेळी ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळी ही शाळा जी आहे ती पूर्णपणे मोडखळीस आलेली आपल्याला पाहायला मिळते. भिंती कोसळलेल्या आहेत, पत्रे पडलेले आपल्याला पाहायला मिळते आणि तरीही विद्यार्थी जी आहेत या गावातले ते अशाच वर्गामध्ये बसून ज्ञानार्जनाचं काम त्यांच्याकडून होतं आहे. आपण जर पाहिलं तर बघा ही परिस्थिती अतिशय बिकट अशी परिस्थिती ह्या शाळेची आहे. वारंवार शाळेच्या दुरुस्तीच्या मागण्या बी होताना दिसतात. आमदार मागणी करतात, मंत्री मागणी करतात, मात्र धाराशिव जिल्ह्यातील शाळा जी आहेत ती आहे अशाच आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी हे झाड समोर आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणचा जो त्याचा खालचा वट्टा आहे तो सुद्धा बघा किती परिस्थिती त्याची दुर्दशा झालेली आहे. झाडं कोसळण्याची परिस्थिती जी आहे ती आपण महाराष्ट्रात पाहतो. झाडं पडत आहेत आणि अशाच वर्गामध्ये आणि वरी पाहिलं तर हे पत्रे तुटलेले आहेत, दारांना खिडक्या नाही आहेत, अशी परिस्थिती ह्या शाळेची आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 1086 शाळा जी आहेत त्या शाळा जवळजवळ त्या शाळेपैकी 690 शाळा 40 वर्षाच्या आधी त्याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि त्या अशा अवस्थेत असलेल्या आपल्याला पाहायला मिळते. फडशा तुटलेल्या आहेत, पत्रे देखील फुटलेले आहेत आणि ही अशी वयोवृद्ध झाडं म्हणता येईल आपल्याला. ती झाडंसुद्धा शाळेच्या अगदी समोर आहेत आपल्याला पाहायला मिळतं आहे. याच वर्गामध्ये विद्यार्थी जी आहे ती शिक्षणाचे धडे घेताना आपल्याला पाहायला मिळते. बघा या ठिकाणी हा वर्ग आहे. ह्या माळेगावातली ही मला वाटतं काहीतरी 4थी पर्यंतची शाळा आहे आणि ह्या बघा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ज्या वर्गामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तो वर्गसुद्धा नादुरुस्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जरा मधल्या साईडला जर आपण पाहिलं तर या वर्गातल्या सुद्धा फडशा तुटलेल्या आहेत. संपूर्ण परिस्थिती जी आहे ती अतिशय बिकट असलेली आपल्याला पाहायला मिळते. ही विद्यार्थी जी आहेत या विद्यार्थी याच वर्गामध्ये जीव मुठीत धरून शिक्षण घेण्याचं काम करत आहेत. शिक्षकांचा सुद्धा नाईलाज आहे. सगळी परिस्थिती अशी आहे. जिल्ह्यात 137 शाळा जी आहेत ती पूर्णपणे मोडखळीस आलेल्या आहेत, मात्र त्याच्याकडं शासनाचं दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं आहे. आणि या शाळा जी आहेत ही शाळा कधी दुरुस्ती होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र ही शाळा जर लवकर नाही दुरुस्ती झाल्या तर विद्यार्थी जी आहेत ती जीव मुठीत धरून किती दिवस या अशा पडक्या शाळामध्ये शिक्षणाचे धडे गिरवणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, लोहारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.